एम स्पोर्ट्स फाउंडेशन आमचं हे संस्था आहे. संकल्प केअर ह्यांनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे जी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. आधी आम्ही फक्त किन्नर अस्मितासाठी किंवा या तृतीयपंथीच्या लोकांसाठी फक्त एक दौड ठेवणार होतो, पण ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा वर्ड आहे की आम्हाला ह्यांना या समाजाला दाखवून द्यायचं आहे की हे पण एक समाज आहे. हे ट्रान्स राईट्स आर ह्युमन राईट्स हे आम्हाला एक पोचवायचं होतं. राजेश मोरे साहेबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला व्हेन्यू मिळवण्यापासून सगळं हे करण्यासाठी. तर आम्ही ही दौड नाही तर आम्ही एक स्पर्धा म्हणून ही केलेली आयोजित की ज्याच्यामध्ये ओपन एज ग्रुप ठेवलेला आहे. शाळेची मुलं पण पार्टिसिपेट करणार आहेत. पहिलं दुसरं तिसरं बक्षीस आहेत 4 एज ग्रुप्समध्ये. प्लस ह्यांना ट्रॉफीज देणार आहोत. पण तृतीयपंथीच्या जे खेळाडू जे पार्टिसिपेट करणार आहेत 150 जणं त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली कॅश अवॉर्ड देणार आहोत 3000, 2000 आणि 1000 रुपये, जेणेकरून त्यांना एक मोटिवेशन मिळेल. ते थोडेसे एक्सरसाइज केलं कारण की त्यांना पण खूप आजारपणा आहेत. तर ते आजारपणापासून दूर करण्यासाठी संकल्प केअरनी पण हे खूप मोठी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यांच्याकडे काही एनर्जीसाठी काही मेडिसिन्स आहेत जे त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर ते अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. पहले मैं अपना परिचय दे देती हूँ। नमस्कार, मेरा नाम सिमरन सिंह है और मैं किन्नर अस्मिता संस्था में प्रोग्राम मैनेजर हूँ और अक्षय शक्ति वेलफेयर एसोसिएशन में मैं वॉलंटियर मेंबर हूँ। ये जो स्पर्धा है उसका उद्देश्य है लोगों में जागरूकता लाना। जागरूकता इसलिए कि लोगों को सिर्फ लगता है कि ट्रांसजेंडर सिर्फ ताली बजा के सिर्फ भीख मांग सकते हैं और अभी समय बदल रहा है, बहुत सारे ट्रांसजेंडर आगे बढ़ रहे हैं। तो हमारा ये मेन उद्देश्य है इस स्पर्धा का। हमारी जो संस्था है एम्स स्पोर्ट्स फाउंडेशन, किन्नर अस्मिता संस्था और अक्षय शक्ति वेलफेयर एसोसिएशन के जो मिनी मैम है, हमारी किन्नर अस्मिता संस्था की जो फाउंडर मेंबर है किन्नर नीता केने मैम, उन हम सबका एक उद्देश्य है कि कहीं ना कहीं ट्रांसजेंडर जो लोग हैं ना सशक्तिकरण की ओर बढ़े, वो जागरूक हो, क्योंकि आज के 10-5 साल बाद ज़माना शायद बहुत अलग होगा। इसलिए हमने हर क्षेत्र में आप जैसे देखते हो, अगर सिनेमा है उसमें अगर ट्रांसजेंडर का रोल होता है तो भी एक मेल को साड़ी पहना के खड़ा कर दिया जाता है या एक फीमेल को खड़ा कर देता है। आप क्यों नहीं उस जगह पे एक ट्रांसजेंडर को रोल दे रहे हैं या फिर उनको भी एक रोजी रोटी मिलेगी। वैसा हमने स्पोर्ट्स के लिए सोचा। हम कहीं भी देखते नहीं हैं कि कम्युनिटी का ऐसा कि ओलंपिक हो गया या कोई भी राष्ट्रीय स्तर पे हम कहीं भी ट्रांसजेंडर को नहीं देखते। तो हमारी संस्थाओं का सबका यही उद्देश्य था कि हम ट्रांसजेंडरों को कहीं ना कहीं उस जगह पे देखें। इसलिए हम ये पहला जो है वॉकेथॉन हम करा रहे हैं 1.6 मील का। और आप बोलेंगे कि इससे क्या चेंज होगा। आपने बचपन में अभी देखा होगा कि जब बच्चा पढ़ाई करने जाता है, फर्स्ट मार्क लाना होता है तो मम्मी पापा बोलते हैं ना, तुमको साइकिल दिला देंगे, फर्स्ट लेके आओ, तुमको चॉकलेट देंगे, ये करो। हम यही चॉकलेट उनको दे रहे हैं। जब उनको मालूम पड़ेगा कि हमें ये करने के बाद हमको ये सम्मान मिल रहा है तो कहीं ना कहीं उनके जो एक कोने में चेंज होगा, दिल के कोने में। आज के टाइम पे ये गलत नज़र से देखा जाता है, हर टाइम पे अभी थोड़ा गलत नज़र से आता है। आज़ादी के बाद भी दलित वंचित जो भी समाज है उनको कहीं ना कहीं एक जो सबकी तरफ से एक जगह मिली, स्थान मिला। थोड़ा तो उनके लिए हुआ, लेकिन कहीं ना कहीं ट्रांसजेंडर को एकदम से पीछे ही छोड़ दिया गया। उनको ये दिखा दिया गया कि वो सिर्फ मांग ही सकते हैं, बाकी कुछ नहीं। सेक्स वर्क करना या मांगना या फिर वो घर के बाहर मैं ऐसा बता कि एक ट्रांसजेंडर बच्चे को घर से क्यों निकालना। हम समाज में जागरूकता लाने का काम करें। क्या हम अपने घर से शुरुआत नहीं कर सकते इसकी? अगर माँ बाप ही बच्चे को अपना लेंगे समाज का परवाह किए बिना, तो उनको बाहर जाने की ज़रूरत ही नहीं पड़ेगी, ना भीख मांगने की ज़रूरत पड़ेगी। मैं एक आर्टिस्ट हूँ, मैं एक लिखती भी हूँ थोड़ा बहुत। मेरे ऊपर एक उपन्यास है जिसमें पीएचडी हो रही है चाइना में, अहमदाबाद में एमफिल हुआ है। अभी तमिलनाडु में वो पीएचडी के लिए गया और चाइना में हिंदी विभाग में 2 साल के लिए पाठ्यक्रम में गया। इतना सब होने के बाद भी मुझे ताली बजा के भीख मांगना पड़ा, तो क्या फ़ायदा है सब चीज़ का और आपके समाज का। बहुत बुरी बात है ये आपके लिए। तो हमारा ये उद्देश्य, हम एक शुरुआत कर रहे हैं छोटी सी और आपसे एक आशीर्वाद या एक साथ मांग रहे कि आप लोग आइए और साथ दीजिए ताकि ये समाज भी आए। आप लोग के पास भीख मांगते हुए जाते हैं ना, तो बहुत सारे लोग बोलते हैं हट्टे कट्टे हो, काम करो। अब आज काम दे दो कि टेबल साफ़ करने का, झाड़ू मारने के लिए, वो नहीं करेगी। वो इतने सालों से वो चलता आया है तो उसको बदलने में टाइम लगेगा। जादू की छड़ी घुमाया वो सब ठीक हो जाएगा, ऐसा हो ही नहीं सकता है। ट्रांसजेंडर समुदाय के लिए धैर्य रखना, ट्रांसजेंडर समुदाय को बदलने के लिए लोगों में, समाज में धैर्य रखने की बहुत ज़रूरत है। सांगतो सर्वप्रथम मी ठाणेकरांना नमस्कार करतो आणि ओळख करून देतो माझी। मी डॉक्टर PN कदम, पांडुरंग कदम,
एका निमित्तानं अजित कुलकर्णींची माझी ओळख झाली आणि डॉक्टर अजित कुलकर्णींचं कार्य आणि क्रीडा क्षेत्रातलं हे विलक्षण कार्य बघितल्यानंतर मी थक्क झालो. आणि याच वेळेला ही 1 माईल रेस जी आहे ट्रान्सजेंडरसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेली, ही संकल्पना त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि मला एक खूप आनंद झाला की हे ट्रान्सजेंडर, एक डॉक्टर म्हणून मी आपल्याला सांगतो की ट्रान्सजेंडर ही जी एक कॅटेगरी आहे किंवा याच्यामध्ये सेक्स चेंज ज्यावेळी होतो, तो सेक्स चेंज करत असताना अनेक वेळा सर्टिफिकेशनसाठी सुद्धा माझ्याकडे येतं, कारण मी एक बिहेवियरल सायकोथेरपिस्ट पण आहे. तर त्यावेळी ही मानसिकता काय आहे, तर त्यावेळेला मला एक खूप आश्चर्य वाटतं की आपल्या समाजाचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप विचित्र आहे. आणि आपल्या समाजाची मानसिकता कशी झालेली आहे, चूक आणि बरोबर, काळं आणि पांढरं किंवा ब्लॅक अँड व्हाईट आणि स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे बघायला तो तयारच नाही आहे. मला असं वाटतं की ब्लॅक अँड व्हाईटच्या मध्ये एक ग्रे झोन असतो आणि तो ग्रे झोन काय आहे तो जर आपल्याला समजला तर आपण आपल्या घरातील नातेसंबंध, समाजातील नातेसंबंध आणि संपूर्ण विश्वाचं एकत्रित माणूस म्हणून माणसासारखं पाहणंही महत्त्वाचं असतं. आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नियम आहे, रूल ऑफ 9 ज्याला म्हणतात. आणि हा रूल ऑफ 9 काय सांगतो, तर तुमचा एक हात आहे तर हा 9% भाग आहे, हा 9% भाग आहे, पाय हा एकूण 18%चा भाग आहे, धड हे 36%चा भाग आहे. अशा पद्धतीने ह्याचे डिव्हिजन होते. आणि यामध्ये अगदी हे जे वरचं ते आपलं डोकं आहे हा सुद्धा 9%चा भाग आहे. असे 99 होतात. मग 1% कुठं गेला तर तो 1% हे आपलं लिंग किंवा आपलं सेक्स ऑर्गन आहे. पण त्या एकामध्ये असलेला एक दोष, शारीरिक दोष, ज्याचं मूळ कारण कुठंतरी हार्मोनल आहे, त्याच्यासाठी संपूर्ण व्यक्तीला त्याच्या शारीरिक क्षमता, त्याच्या मानसिक क्षमता या बाजूला करून आपण त्यांच्याशी वागतो, ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो. आणि म्हणूनच त्यांच्या ज्या शारीरिक क्षमता आहेत, त्यांच्या ज्या मानसिक क्षमता आहेत, जसं आता सिमरनजींनी सांगितलं की त्या खूप छान साबण बनवू शकतात, त्या खूप काही वस्तू बनवू शकतात. त्यामुळं आपण त्यांना आपल्यापासून दूर होण्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला काही कामं करता येत नाहीत का, एवढे धडधाकट दिसतं असं म्हणता, तर त्यांच्या धडधाकटपणाचा आता आपण समाज म्हणून आपण त्याचा कसा फायदा घेता येईल आणि त्यांना एका मुख्य प्रवाहात कसं आणता येईल. आणि मला एक अजित कुलकर्णींचं एक वाक्य खूप आवडलं की अवेअरनेस, क्रिएटिंग अवेअरनेस, की हा एक अवेअरनेस आणि ॲक्सेप्टन्स, हा ॲक्सेप्टन्स आता आपल्याला वाढवायला पाहिजे. आणि मला वाटतं ही 1.6 किलोमीटर किंवा 1 माईल दौड हा मैलाचा दगड ठरावा यामध्ये, आणि याची सुरुवात ठाण्यातून होते आहे आणि याला काही मदत करण्याचा योग आम्हाला येतो आहे, हे मी भाग्य समजतो. धन्यवाद. AMS म्हणजे अजित कुलकर्णी हे नाव ठाण्यामध्ये क्रीडा क्षेत्रात परिचित असलेलं नाव आहे. फक्त क्रीडा क्षेत्रात नाही तर ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे समाजोपयोगी काम अजित करत असतो. अजितची आणि माझी भेट झाल्यावर अजितनी मला हा कन्सेप्ट सांगितला की आपल्याला तृतीयपंथीयांसाठी खास 1 माईलची लढत घ्यायची आहे. काय करायचं? मी बोललो घे, तुझ्या मनात इच्छा आहे आणि तू प्रयत्न करतो, कारण शेवटी स्त्री पुरुष याच्या पलीकडे सुद्धा माणूस म्हणून सगळ्यांकडे बघणं महत्त्वाचं आहे आणि अजित तो प्रयत्न करतोय. ह्यासाठी त्याला शुभेच्छा आहेत. आणि ही रोड सर्व्हिस रोडवरनं सुरुवात होणार आहे, म्हणजे फक्त त्यांच्याबरोबर ठाण्यातल्या सगळ्या स्पोर्टमनना आम्ही आता आव्हान करत आहोत की तुम्ही सगळेजण या. हे तर त्याच्यामध्ये भाग घेणारच आहेत, पण आपण सगळेजणं तिथे आलात आणि ह्याच्यामध्ये हिस्सा घेतलात तर त्यांना प्रोत्साहन मिळेल. एक धाव माणुसकीसाठी, एक धाव माणूस म्हणून आपल्याला घ्यायची आहे. आणि माणूस म्हणून धाव घेताना सगळ्यांनी, त्यात मग स्त्री असतील, पुरुष असतील, आणि सगळे जणांनी सहभागी होऊन ही हे करायची आहे. अवेअरनेस आपल्याला आपल्यापासून आणायचं आहे आणि आपल्या स्वतःपासून अवेअरनेस आणताना अजितनी जे पाऊल उचलले त्याला संकल्पाचे आमचे डॉक्टर कदम आहेत, आमची सगळी टीम आहे. आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा हिस्सा म्हणून ही दौड माझ्या इथे होते, त्यामुळे मला आनंद वाटते की ह्याच्यामध्ये मला सहभागी होता येते. हा एक वेगळं उद्देश, एक माणुसकीचं उद्दिष्ट घेऊन आम्ही ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहोत. आणि ठाणेकर नागरिकांना सगळ्यांना आम्ही आव्हान करत आहोत, स्पोर्ट्समनना आव्हान करत आहोत की त्यानिमित्तानं आपण सगळेजण सहभागी व्हा आणि आमचा उत्साह वाढवा.